टीम इंडियाच्या क्रिकेट जर्सीवर झळकणार नवीन प्रायोजकांचं नाव. अखेर कोणी घेतली ही रिस्क? आता मी रिस्क का म्हणालो ते व्हिडिओच्या शेवटी सांगेल, पण त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर पुढील 3 वर्षांसाठी टीम इंडियाचे प्रायोजक असणार आहे अपोलो टायर्स. हो, अपोलोने बीसीसीआय सोबत पुढील 3 वर्षांसाठी साधारण 580 कोटींचा करार केलाय. या 3 वर्षात टीम इंडिया जवळजवळ 133 सामने खेळणार आहे, म्हणजे साधारण 4.5 कोटी रुपये प्रति मॅच. अपोलो ही एक टायर्स मेकिंग कंपनी आहे. या इंडस्ट्रीमध्ये त्यांचे काही प्रमुख स्पर्धक सुद्धा आहेत, जसं की सीएट, एमआरएफ, जेके, ब्रिजस्टोन, मिक्लेन. या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा उपयोग अपोलोला नक्कीच होईल. टीम इंडियाच्या जर्सीवर या आधी ड्रीम 11 हे नाव दिसायचं, कारण ड्रीम 11 हे होते आधीचे प्रायोजक. ड्रीम 11चा तसा करार हा 2023 ते 2026 पर्यंतचा होता. तो एकूण करार साधारण 360 कोटींचा होता. प्रति मॅच साठी ड्रीम 11 4 कोटी रुपये मोजायचे. पण काही महिन्यांपूर्वी भारत सरकारने बेटिंग ऍप्सवर बंदी घातली. त्यामध्ये ड्रीम 11चा समावेश असल्या कारणाने ड्रीम 11ने बीसीसीआयला करार थांबवण्यासाठी विनंती केली. यामुळे करार थांबवला गेला. त्याआधी भारताला प्रायोजक म्हणून लाभले होते विल्स, सहारा, ओप्पो, बायजूस, ड्रीम 11 आणि आता अपोलो. भारतीय जर्सीवर अपोलोचा लोगो आणि नाव दिसेल. सुरुवातीला मी जसं बोललो होतो की ही रिस्क कोणी घेतली, तर त्यासाठी आपण एक ऑलरेडी आपल्या पेजवर व्हिडिओ बनवला आहे. आणि आता तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की अपोलोला या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा उपयोग होईल का नाही. आणि आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि रिपोस्ट सुद्धा करा.